महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहास गाथा, असा हा जाणता राजा तयाच्या चरणी झुकवितो माता. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारे ऐकवीरा मावली, तिची आहे तुम्हा मावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय. आणि त्यानंतर ज्ञानाची देवता आई सरस्वती मातेला वंदन करतोय. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आशिष भोईर आणि जितेंद्र कुंभारे ही जोडी ओपनिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जीवदानी स्पोर्ट्स गिरीड विरुद्ध विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, ही ऑफिशियल दुसरी मॅच असेल पहिल्या राऊंडची. जितेंद्र कुंभारे या बॅटरला पण बघितलं तर आपल्या संघाचं खातं खोलण्यासाठी स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आशिष भोईर. आपण जर फील्ड प्लेसमेंट बघितलं तर मग 3 खेळाडू जे 30 घेऱ्याच्या बाहेर आपल्याला जर प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन आणि मिड विकेट. ही फील्ड प्लेसमेंट मात्र संतोष डावलेने आपल्या गोलंदाजीप्रमाणे सेट केली आहे. चला शुभेच्छा देऊया दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू आपण पहिला हाताळला गेलाय. गुडलँड स्पॉटवर चेंडूची हाताळणी केली आहे. अनुभवी गोलंदाज संतोष डावले या गोलंदाजाला आपण बघितलंय. जीवदानी गिरीज या संघाला जर आपण बघितलं ना तर गत विजेता संघ आहे या स्पर्धेचा. मागच्या वर्षी आपण बघितलं म्हणजे जर मागच्या वर्षी देखील आपण बघितलं की या सरपंच उपसरपंच चषकाला त्यांनी नावावर केलं होतं. म्हणजे मग लागोपाठ 2 सीझन आपण बघितलं तर मग चॅम्पियन आहे या स्पर्धेचा हा टीम. पुन्हा एकदा आपण पाहिला बॅकफुटला जाऊन चेंडूला थोडस अथॉराइड स्ट्राईक मध्ये खेळण्याचा होता प्रयत्न, परंतु आपण बघितलं की इथे चेंडू आणि बॅट मध्ये पण पाहिलं तर कनेक्शन झालं नाहीये. आणि इकडे डॉट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो स्पेल असतो ना, त्या स्पेलमध्ये बॅटिंग करणारी टीम नेहमीच एक माइंडसेटने असते की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला एक चांगली सुरुवात मिळावी. परंतु इथे ना थोडासा विचारधारा पण पाहिली वेगळी आहे बॅटरची. इकडे आपण बघितलं तर जितेंद्र थोडेसे बॅकफुटला खेळत आहेत. आपटला होता या वेळेला फिल्डर सेटअप केलाय याच फटक्यासाठी, तर फील्ड प्लेसमेंट होतं आणि इथे चांगला फटका होता, परंतु तिथे शतरक्षकाला निवडलं. आणि तिसरा बॉल मात्र फेस करत असताना जितेंद्र कुंभारीचे मात्र आपण पाहिले पारी समाप्त झाली आहे. आपण पाहिलं तर तिसरा बॉल खेळत असताना विकेट डाऊन झाले. आणि पहिला धक्का विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये 0 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. पहिला विकेट डाऊन झालाय सस्त्यामध्ये. आपण बघितलं तर खर्चा तर काहीच नाहीये केला आणि आपण बघितलं तर एक झालाय विकेटचा पर्चा. तिकडे पण पाहिली तर एक विकेट डाऊन झाली आहे. नवीन बॅटर दीपेश. संतोषचा हा बॉल पाहिला आपण टॅप केला जातोय. फील्ड प्लेसमेंट पाहतोय तिकडे आपण चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली आहे. आणि या सत्रामध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारची बॉलिंग होताना पाहायला मिळते ना, संतोष डावले गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर अनुभवी हा गोलंदाज आहे. आणि अनुभव पणाला लावत असताना आपण बघितलं तर पूर्णपणे दूर घेण्याचा प्रयत्न पाहतोय. हलकासा एज आहे बॅटरने मात्र आपण पहिला प्रयत्न केला होता लांब चालणारा बॉल छेडछाणी करण्याचा, पंचांनी दिलं उत्तर. या वेळेला पाहिलं पण हलकासा एज विकेट किपरच्या हातामध्ये. आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाला आशिष भोईरला पडतावं लागेल निराश मनाने. विकेट डाऊन. आज झेंगला माझ्या नावानं बांधलाय बंगला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मित्रांनो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा पाहतोय. आणि त्याचप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर मग वसई विरार शहर महानगर पालिका आणि या महानगरपालिकेवर आपण बघितलं तर जो
पिवळा ध्वज आणि जी नक्कीच शिटी वाजली आणि तिथे आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय अजीवजी पाटील साहेब ज्यांची आपण पाहिलं महापौर पदी नियुक्ती झाली. त्यानंतर आपण बघितलं तर माननीय श्री मार्शलजी लोपिस साहेब यांची देखील आपण पाहिलं तर उपमहापौरपदी नक्कीच नियुक्ती झाली आणि नक्कीच या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील असेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्व आपण बघितलं तर त्यांच्या प्रवासासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहतोय या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटर आले आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला फटका मात्र खेळला गेला. आल्या आल्या पाहिलं आपण तर एक बॅकफुटला चांगला हा कटचा फटका आणि चौकार मात्र इथे प्राप्त केला आहे. जेव्हा आपण बघितलं होतं की बॅटिंग करण्यासाठी आले होते मिस्टर राकेश गोवारे आणि राकेशच्याच बॅटमधून हा येताना पाहायला मिळतोय हा एक दर्शनीय स्ट्रोक चौकार. बघा राकेशची खेळी करण्याची क्षमता छान आहे. या मैदानाचा इतिहास जर आपण बघितला तर या मैदानावर 24 धावा मागच्या सीझनमध्ये हव्या होत्या या संघाला, म्हणजे मागचा सीझन मला आठवला आणि त्या धावा राकेश गोवारीने एका ओव्हरमध्ये कंप्लीट करून दिल्या होत्या. म्हणजेच काय तर एक विध्वंसक खेळाडू आहे, रौद्ररूप धारण करू शकतोय. त्याच्याकडे आपण बघितलं तर कला शैली आहे आणि शैलीचा मात्र योग्य रीतीने वापर करेल. पहिल्या ओव्हरला आपण बघितलं थोडंसं बाजूला ठेवूया. गिरीश संघ आपण बघितलं गत विजेता संघ आहे. लागोपाठची दोन जर आपण बघितलं तर जे पर्व या दोन्ही पर्वांमध्ये चॅम्पियन राहिलेला संघ आहे. पण आता या सीझन मध्ये आपण पाहिलं की पहिला ओव्हर थोडासा आपण बघितलं की जीवदानी गिरीश संघासाठी चांगला गेलाय. पण दुसऱ्या बाजूने बॅटरला हा विचार धरावा लागेल, एक ओव्हर चांगला गेलाय परंतु आपण दुसऱ्या ओव्हरला कंटिन्यू करूया आणि चांगला खेळ करूया. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, कटचा फटका पुन्हा फिल्डर तिकडे आहेत, चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या जायचा प्रयत्न चेंडूची फेकी आले परंतु थोडंसं आपण पाहिलं तर दुरून फेकण्याचा प्रयत्न होता, विकेटवर मारण्याचा प्रयत्न होता संतोष यांचा. धावा मात्र मिळत आहेत, धाव फलकाला मात्र थोडंसं आता वाढवताना पाहायला मिळते. धाव संख्या पोहोचली आहे 7च्या घरामध्ये. आमच्या सोबतीने आमचे ऑफिशियल स्कोरर पुन्हा आम्हाला आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये जोडलेत आणि त्यांचं गोड नाव आहे सौरभ. सौरभ भरपूर चांगली स्कोरिंगची भूमिका जे कालच्या 17 पासून, तसेच रामदास यांनी देखील भरपूर चांगली स्कोरिंगची भूमिका. आणि आमचे मुख्य आयोजक म्हणजे या स्पर्धेचे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा बॉल पाहिला आपण तर एक मिळेल, दुसरा प्रयत्न 30च्या गेराजवळ अगदी सहज धावा कन्वर्ट केला जात आहेत, 2 धावा. बघा जी स्पर्धा आपण पाहिली आहे तर खास करून ज्याने बनवले जो संकल्प त्यांचा एक निश्चय त्यांचा पाहायला मिळतोय आदरणीय सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब विद्यमान सरपंच. आणि नेहमीच आपण बघितलं की प्रत्येक वर्षामध्ये जेव्हा सरपंच आणि उपसरपंच चषक येतोय ना तर साहेबांचं नक्कीच मोठं योगदान असतं आणि सुरुवात पासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीची अधिक बारकाईने काळजी घेत आहेत आणि ते व्यक्तिमत्व सध्या तरी आपण आपल्या मंचावर पाहतोय. इकडे आपण पाहिलं तर मग धाव कन्वर्ट केली जाते. साहेबांच्या बद्दल म्हणायचं झालं तर मग बघा इथे अंपायर्स असो की नको, टीम्स असो की नको, त्यानंतर मग कॉमेंटर असो की नको, परंतु नक्की स्वतः मात्र सगळ्यांच्या आधी इथे येत आहेत आणि मैदानाचा आढावा घेत आहेत. आपल्या स्पर्धेला नक्कीच आपण बघितलं की कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि अक्युरेट आयोजनामध्ये आपण बघितले तर हे लक्ष आपल्याला साहेबांचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण उल्लेख करत झाला तर आदरणीय सन्माननीय श्री नूतन कुमारजी भोईर साहेब उपसरपंच या टिवरी ग्रामपंचायतचे, ते देखील आपण बघितलं चांगलं व्यक्तिमत्व, ते देखील त्यांच्या सोबतीने हे नेहमीच उभे असतात आणि त्यांचं देखील आपण बघितलं तर मग उल्लेख करूया आपण, कारण की उपसरपंच आणि सरपंच आपण बघितलं तर जे क्लॅश ऑफ द टायटल या स्पर्धेचं जे मुख्य नाव आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सरपंच आणि उपसरपंच चषक 2026. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग आता धावा येताना थोडेसे बघायला मिळालेत, 11 धावा सौरभ आम्हाला सांगतायत. या स्पर्धेचा जर उल्लेख करायचा झाला तर सातत्याने 4 दिवस चालणारी स्पर्धा. आकाश धानवी याचा बॉल हा पाहिला आपण तर हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. राकेश गोवारी आपण बघितलं तर दीपेश या खेळाडूला काहीतरी सल्ला देताना आपल्याला बघायला मिळालेत. हो, कारण की ही जोडी भविष्याची जोडी आहे. या जोडीवर आपण बघितलं तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाचं पूर्ण भवितव्य अवलंबून आहे, कारण की ही जोडी चालेल ना तर डेफिनेटली पुढे जाताना पाहायला मिळेल. ऑन साईडला वळवलाय चेंडूला, बॅकफुटनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो, मिसफील्ड झाले, थोडंसं बॅकअप दिलं जाईल
अशोक लांगे होते तिकडे, परंतु मिसफिट झाल्यानंतर बॅकअप देखील शोधला गेला. तिकडे धावा 2 पुन्हा मिळवल्या जात आहेत. दोन्ही संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते, पोहोचली गेली आहे 13 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि या 2 ओव्हरमध्ये 6.5ची सरासरी. बघा 2 ओव्हरमध्ये 13 आले आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. आता राकेश गोवारी आणि दीपेश पडवले यांना एक विचार मात्र नक्कीच दर्शवावा लागेल. एक चांगला खेळ, एक चांगली पार्टनरशिप आपल्या संघाला 13 वरून कदाचित 40च्या पुढे कसं जाता येईल हा देखील विचार मनामध्ये आणावा लागेल. प्रयत्न असेल कोणाचा, प्रयत्न नक्कीच कोणाचे यशस्वी होतील आणि कोण या मॅच मध्ये चांगलं करेल तेही देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार होता आमचे डीजे ऑपरेटर हार्दिक त्यांच्याकडे गाणं ऐकणार आहोत, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार आहोत. कोल्यांचा नवरा लई गो, कोल्यांची पोर कशी हा क्रिकेटचा अखंड महासंग्राम संपूर्ण आठवडाभर मात्र नक्कीच राहणार आहे. कारण की आमच्यापर्यंत नंतर आपण बघितलं की मग या विभागातील संघ म्हणजे या एरियातील संघ आपल्याला पुढील नक्कीच शेड्यूलमध्ये बघायला मिळतील. त्यात नंतर आपण बघितले साहेब क्रिकेट असोसिएशनचे संघ, म्हणजे एकूण 6 दिवसाचं आपण बघितलं तर या मैदानाच्या आतमध्ये महासंग्राम. नो बॉल होता हा. आता मात्र बॅटरने डोक्यावर हात टाकलेत, परंतु जेव्हा कार्य करायचं होतं ते केलं नाहीये. परंतु हरकत नाहीये, एक एक्स्ट्रा मिळाले, एक्स्ट्रा बॉल देखील मिळालाय आणि एक सगळ्यात मोठी संधी मात्र ती सुवर्ण संधी फ्री हिट. धीमा होता, लागला नाही बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाहीये. विवेक गोवारी बॉलिंग ट्रॅकवर आपण जर बघितली यांना तर इथे राकेशची बॅटिंग पाहण्यासारखी असेल आता, कारण की संघ त्याच्यावर अवलंबून आहे, त्याला माहिती आहे. समोर खेचलाय, ताकद आहे, परंतु फिल्डर आकाश दानवीची चांगली फिल्डिंग. धाव कंप्लीट केली जाईल. एक या ओव्हर पासून थोडासा खेळण्याचा इंटेंट बदलावा लागेल, इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 13 आल्यात आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये तुम्हाला जास्त हवे असतील. आता दिशाहीन हा बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं जयेंद्रजी वाघे इशारा देत आहेत एक्स्ट्रा असेल. धाव फलक 16च्या घरामध्ये पोहोचलाय आणि या 16 मुळे आपण पाहिलं की थोडस विचार केला जातोय की कदाचित आपण या ओव्हर मध्ये 30+ गेलो ना तर आपल्याला फायदा मिळू शकतोय. जर इथे फाईट करायची असेल ना तुम्हाला तर 4 ओव्हर मध्ये डेफिनेटली 40+ धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा ही पार्टनरशिप होणं अनिवार्य आहे. सफळ झाले. ओहो, या वेळेला पाहिलं आपण मागे चेंडू चाललाय, नो चान्स ऑफ द फील्ड. हलकासा बॅटला स्पर्श करून चेंडू पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फाईन लेग सीमारेखा पार आणि पाहतोय आपण सरपंच चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. चौकार आला, त्यानंतर थोडीशी लाईन बदलण्याचा प्रयत्न केला बॉलर विवेक गोवारीने. दिशा मात्र गमावली, वाईटचा इशारा मिळेल. धाव फलक पुढे सरकला गेले 21च्या घरामध्ये. या ओव्हर मध्ये बॉल फेकून झालेत कंप्लीट. पुन्हा पाहिलं आपण तर इथे नो आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि हे 3 बॉल फेकत असताना जवळजवळ 6 एक्स्ट्रा म्हणजे किती फेकलेत आपण बघूया. तर जवळजवळ 4 म्हणजेच आपण पाहू शकतोय 7 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत हे 3 बॉल फेकत असताना. म्हणजेच विवेकची गोलंदाजी आज थोडीशी बिघडलेली पाहायला मिळते आणि कदाचित ह्याच गोष्टीचा फायदा घेण्याची मात्र संधी पुन्हा एकदा पाहतोय. फ्री हिट, फ्रीडचा बॉल मात्र पाहिला पण कन्वर्ट केला नाहीये. मोठा स्ट्रोक, धाव 1 मिळते. राकेश गोवारी आपण पाहिले आता स्ट्राईक कडे येताना बघायला मिळत आहेत. या इनिंग मध्ये आपण पाहिल्यानंतर मग चौकार 2 आलेत, पण षटकार कधी येईल, कसा येईल आणि कुठून येईल आणि तो कोण मारेल आता प्रश्न हा असेल. राकेश गोवारी स्ट्राईक एंड कडे आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढली आहे. डिमांड अँड ड्राफ्ट असेल आपल्या खेम्याचे देखील.
समोरच्या दिशेने मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ताकद मात्र टाकण्याचे प्रयत्न होते पूर्णपणे पण बघितलं तर मग बॅट मध्ये चेंडू मिडल होत नाहीये एक धाव कन्वर्ट केली जाते स्ट्राईक रोटेट दीपेश यांना मात्र पाहतोय स्ट्राईक एंड कडे राकेश आणि दीपेश या जोडीला आपण जर बघितलं तर भरोशाची जोडी आहे परंतु भरोसा आतापर्यंत आपण बघितलं तितका मात्र आपण पाहिलं तर सार्थक ठरवलेला नाहीये जोडीने समोर खेचला जातोय हा बॉल पाहिला पण तर एक धाव कन्वर्ट केली जाईल दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का तर नाहीये सिंगलच मात्र मिळेल या सिंगलवर समाधानी राहून धाव फलक पोचलं गेलं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24च्या घरामध्ये 24 रन्स स्कोर बरोबर म्हणजेच काय मोमेंटम थोडस मिळालं या ओव्हर मध्ये थोडं आपण बघितलं धावा थांबल्या होत्या त्या कुठेतरी आपण बघितलं पुढे आणल्यात आता शेवटचे 6 चेंडू असतील या 6 चेंडू मध्ये तुम्हाला योग्य रीतीने एक फिनिशरची भूमिका पूर्ण करावी लागेल आणि ती भूमिका राकेश कडून अपेक्षित असेल परंतु योग्य फिनिश होईल की मग गिरीज टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये मोठं कमबॅक करते पाहूया जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आत प्रत्यक्षात येऊया होऊन सोनेरी मासोली तू माझे झाल्याने गावशील का नखवाली बगच्या किनाऱ्यावर फिरावा नेशील का वेलकम बॅक पुन्हा एकदा मयूर बॉलिंग ट्रॅकवर येतात खराब चेंडू आणि या क्षणाला आपण पाहिलं तर मेजवानी कुठेतरी बोनस दिला जातोय जी टीम धावांचा शोध घेतोय त्या टीमला या बोनसच्या स्वरूपात धावा दिल्या जात आहेत पाहिलं पण नो हाताळला गेला त्यावर मिळेल फायदा इथे मिळेल हा पंजा आणि या पंजामुळे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संधी असेल फ्री हिट धाव फलक वाढलं नक्कीच आपण बघितलं तर 29 असेल फ्रीटचा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार अंपायर थोडस वेट करा एक मिनिट येस या ठिकाणी आपण पाहतोय उदयजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे फंजू या ठिकाणी राहत आहेत आणि निश्चितच एक चांगलं समावेशक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत चला नक्कीच थोडस आपण बघितलं की स्कोरिंग मध्ये जो बिघाड होता एक धाव कमी ऍड केली होती मात्र ती व्यवस्थित केली आणि त्यामुळे धावसंख्या आता 36 आहे ती नक्कीच कन्फर्म केली आहे आणि जाऊया आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने एक धाव मात्र आपण बघितली कमी ऍड केली होती आणि नक्कीच ती मात्र जोडली गेली आहे पुन्हा दिशा नो नंबर 2 या वेळेला पाहिलं तर हाताळला जातोय बॉलरच्या माध्यमातून नोचा इशारा तर पोहोचवलाय चौकार तर मिळालाय परंतु गोलंदाजाने जो चेंडू हाताळल्यानंतर थोडंसं अंपायरने देखील की मग रिव्ह्यूच्या माध्यमातून हे चित्र क्लिअर करूया असं स्वतःनेच सांगितलंय परंतु आपण बघितलं तर नोचा तर मात्र इशारा मिळालाय परंतु बीमर आहे की नाही ते देखील आपण पाहूया की चेक करूया
बघा नक्कीच ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत डिसिजन पोचले गेले की बॅटर हे लाईनच्या पुढे उभे आहेत आणि त्यामुळेच इथे हा बॉल असेल ना, हाईट फॅक्टरला देखील पुन्हा एकदा आपण चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल, कारण की पुढे आल्यामुळे आपण पाहू शकतो की जे मार्जिन ऑफ फेअर पाहिला तर मग चौकाराचा इशारा मात्र जरूर मिळेल. कारण की बॅट्समन जर मागे असते तर आपण बघितलं की जास्त जास्त बेनिफिट बॅटरला मिळालं असतं आणि ते पुढे असल्यामुळे आपण पाहू शकतो की एक लिगल डिलिव्हरी म्हणून आपल्याला जरूर बघायला मिळते. चौकार ठोकला गेलाय, धाव फलकाचा आकार वाढताना पाहायला मिळेल. प्लेन मिस पाहायला मिळेल. या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होता राकेश यांचा, परंतु दुसऱ्या बाजूने दीपेश यांचं मात्र साथ मिळत नाही. धाव संख्या पण बघितली फलकावर पाहायला मिळते 40. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये गणेशजी जाधव, त्याच्यानंतर दुर्गादासजी जाधव, त्याच्यानंतर राठोड साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर रामेश्वरजी जाधव देखील पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण करतोय स्वागत या स्पर्धेमध्ये. जरूर मंचावर आपण बघितलं तर मग पाहुण्यांचं इथे शुभागमन झाले आणि या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. नुकताच त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. या ओव्हरमध्ये कंप्लीट झालेली चेंडू 4. 2 चेंडूचा खेळ आहे राकेश टाकेंकडे. बॅटची कडा पाहतोय आपण संतोष डावलेच्या हातामध्ये मात्र झेल कंप्लीट होताना पाहायला मिळाला आणि धक्का मात्र लागेल. हा महत्वपूर्ण तिसरा भरोशाचा खेळाडू राकेश गोवारी, त्याच्याकडून आज अपेक्षित मात्र फलंदाजी झाली नाहीये आणि त्याला मात्र या बॉलवर बाद केलं जात आहे आणि परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेटचं पतन. राकेश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. दर्या किनारी मिनी बंगला यो बांधला, चल जाऊ दोघ तिथं राहावला, चल जाऊ दोघ तिथं राहावला, सागरानं माझ्या संग फिरावला, चल जाऊ दोघ तिथं राहावला, सागरानं माझ्या संग फिरावला. माझी तू नाखवीन मी तुझा नाखवा, सोबल यो जोरा कोली वाऱ्यात आपला. थँक्यू सो व्हेरी मच. जे धाव फलकावर आपण बघितलं तर 41 आहेत आणि आता चेतन पडवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. चेतनकडे आपण बघितलं तर हा एकच बॉल असेल आणि एका बॉलमध्ये त्यांना एक चांगलं योगदान द्यायचं आहे आणि ते योगदान मात्र देताना आपल्याला आपल्या संघासाठी एक विचार करून योगदान द्यावं लागेल. कारण की या बॉलवर येणाऱ्या धावा असतील ना, खूप महत्त्वपूर्ण असतील. कारण की 41 थोड्या धावा आपण बघितल्या तर 4 ओव्हरमध्ये देखील मैदानाचा आलेख बघता थोड्याशा कमी वाटत आहेत, परंतु या बॉलवर एक चांगलं योगदान द्यावं लागेल त्यांना. मिस टायमिंग झालाय समोरच्या दिशेने, उलट्या दिशेने कॅच कन्वर्ट केला जाईल. मयूरने एक सुंदर कॅच कंप्लीट केला आणि मग शेवटच्या बॉलवर देखील चेतनला बाद केले. मयूरला मिळेल सफलता. नंबर 2. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि बघा 40+ म्हणजे तुम्हाला इथे लढण्यासाठी टोटल हवं होतं ना, ते मिळालंय. म्हणजेच काय तर 41 मिळालेत आणि 42चं टार्गेट असेल. त्याप्रमाणे दीपेशने मात्र जो खेळ केला नॉट आउट राहिले, परंतु राकेशकडून आज भरपूर अपेक्षा होत्या. कदाचित त्यांची आज बॅट इथे चालेल कारण की हे मैदान त्यांच्यासाठी लकी राहिले, परंतु या मैदानावर आज मात्र तो खेळ मात्र थोडासा अनलकी राहिला. त्यामुळेच थोडंसं आपण बघितलं की धाव फलक आहे ना शांत राहिला. पण फाईट एका बाजूने आपण पाहिली तर केली आणि दुसऱ्या बाजूने देखील संधी दिली की आपल्या बॉलरला आपण आता धावा दिल्यात आणि त्या धावांच्या आधारित आपण बघितलं तर मग फाईट मात्र कशी इथे होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर क्लॅश ऑफ दी टायटल ही मध्ये ही मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच चषक 2026चा नेत्रदीप दर्जेदार दमदार आयोजन हा 16 पाहायला मिळतोय. बघा आपण पाहिलं तर मग पहिल्या इनिंगमध्ये आलेल्या 41-42चं टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि ते देखील आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत.
येरी पिशी हिन केली या गल्ली एका बिसाठी ही मागण वल्ली निटकीच डोल्याची पापरणी मिटली बंदराव पोयातली समिंदर हाय साधी सुधी नाय पारून नखरेल बाय साधी सुधी नाय पारून नखरेल बाय माझ्या दिलाच्या दर्याची दौलत हाय दिलाच्या दर्याची दौलत हाय जिंकाव सगळे हिच्या तालाव पिताव थोरी थोरी हिच्या मुलं बघा सारीच बावरली गोमोई गोरी गोरी Explore भावराम चिकवणार हाय संडे मार्केटला मध्ये मसळीचा भावराम चिकवणार हाय हॅलो, चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया मनापासून स्वागत. 42 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाच्या समोर सेट केलेला आहे. मनासारखं टार्गेट आपण बघितलं हवं होतं मात्र मिळालं नाही, परंतु 42 धावा कमी नाही आहेत. बॉलिंग युनिट मात्र आपण बघितलं तर इथे खूप निर्णायक ठरेल. महेंद्र गोवारी या बॉलरला आपण पाहतोय एक यंग ब्रिगेड, आपण पाहिलं एक उगवता सितारा जसप्रीत बुमराह. गोलंदाजी ॲक्शन या गोलंदाजाची आपण पाहत असतोय आणि सेम टू सेम तशी गोलंदाजी करण्याची किमया करतोय, परंतु तशी किमया करत असताना विकेट मात्र मिळवावे लागतील, कारण की जसप्रीत बुमराह हे विकेट टेकर बॉलर आहेत आणि महेंद्र गोवारींना देखील ते कार्य करावं लागेल. जरी ते कार्य त्यांनी इथे केलं ना तर डेफिनेटली आपण पाहतो की ही मॅच आहे एक रंगतदार आपल्याला बघायला मिळेल. या आधीची देखील मॅच रंगतदार झाली होती, कारण की शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार किरणचे जे पाहायला मिळाले होते आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा टीमने तो मॅच पराभवाच्या छायेतून खेचला आणि जिंकला. पण इथे आपण पाहिलं तर मग आकाश दानवी रेकॉर्ड तर भरपूर स्ट्रॉंग आहे. संतोष डावले त्यांचा देखील आपण बघितलं तर मजबूत रेकॉर्ड आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ना रेकॉर्ड हे रचले जातात, परंतु प्रत्येक वेळा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये संघ उतरतो ना तेव्हा तो दिवस वेगळा असतो, चॅलेंज वेगळं असतं, संघ वेगळा असतो, वेळ वेगळी असते आणि त्या सगळ्या काही गोष्टी वेगळ्या असतात ना तेव्हा देखील आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतंय. आत्ता पाहूया मैदानाच्या आतमध्ये की महेंद्र आणि आकाश हे कॉम्पिटिशन मॅचला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स साइन करणं ओव्हर द विकेट. पहिला चेंडू महेंद्र यांचा आकाशासाठी. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर उसळी घेणारा आकाश. फटका खेळायचा प्रयत्न मोठा, परंतु बॅटच्या मधोमध हा चेंडू लागला नाहीये. थोडंसं पण बघितलं तर बाजूला लागला होता, एज आला होता आणि तिथेच मात्र तो प्रॉपर टायमिंग झाला नाहीये आणि एक धाव कन्वर्ट केली आहे. सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे आणि या सुरुवातीने आपण पाहिलं तर धाव 1 मिळेल. इथे 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 थोडंसं पण बघितलं मिसफील्ड झालंय आणि धावा मात्र मिळतील. वाईट प्लस वाईज या क्षणाला आपण बघितलं वाईट प्लस बाईज असा इशारा मात्र मिळाला. 2 एक्स्ट्रा रन्स मिळालेत आणि या 2 एक्स्ट्रा रन्समुळे आपण पाहिलं की धाव फलक 3. एक वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कशी वाचवता येईल हा देखील विचार आणावा लागेल मनामध्ये. हो, चेक करण्याचा प्रयत्न केला होता. स्लोअर 1 धीमा खासियत आहे. बंदा है कमाल, बंदा है बेमिसाल, बंदा करेगा ये आने वाले वक्त में धमाल.
डेफिनेटली. कारण की जर या बॉलरने आपण बघितलं भरपूर फोकस केला, स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं तर या एरियामध्ये या विभागामध्ये नाव कमावणार. डेफिनेटली बॉलिंगच्या जोरावर नाव कमावणार, परंतु त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सिंगल देखील येताना बघायला मिळाले आणि पहिल्या ओव्हरचा आणि त्यानंतर आपण बघितलं की वाईट बॉल देखील येताना बघायला, म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ आपण बघितला वाईट +1 देखील टोटल धावा आल्यात तर 16 आल्यात. सुरुवात आपण बघितली तर छान झाले जीवदानी स्पोर्ट्स गिरीज टीमसाठी. आता येणारे चेंडू आपण बघितले तर 18 आणि 18 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज. बघा पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्यात, परंतु तुमच्याकडे एक संधी देखील आली होती की मोठी विकेट कमावण्याची आणि ती गमावली आहे. आकाश दानवे एक असा जो इन्फॉर्म बॅटर आपण पाहिलं, त्याला बाद करू शकला असता तुम्ही, परंतु तसं करता आलं नाहीये, त्यामुळेच मोठा स्टार्ट मिळाला. जतीन गोवारी बॉलिंग ट्रॅकवर येताना बघायला मिळतात. आता नंबर 2 विकेट टेकर बनतील का जतीन? चांगला बॉल हाताळला जातोय, मध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. आकाश यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग जागेवरून फटका हा थोडासा खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे चेंडूला चेक करण्याचा प्रयत्न होता, शॉट चेक करण्याचा प्रयत्न होता, की कदाचित मी तर म्हणेन की बॉलरला टेस्ट करण्याचा प्रयत्न होता आकाश दानवे यांचा. स्लोअर 1 टाकलाय, फिल्डिंग चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन, चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग. कारण की या सिच्युएशन मध्ये समोर बघा जतीन एक असा नौका खेळाडू आहे आणि आकाश इतका एक्सपिरियन्स आहे की त्याच्या समोर बॉलिंग करणं म्हणजेच आपण बघितलं की खतरो से खेळना. हो, आता थोडीशी विट दिली आहे बॅटच्या पट्ट्यामध्ये, झोन मध्ये आकाशच्या बॉल सोडणार नाहीये आकाश. थोडंसं आपण बघितलं गती कमी होती, ओव्हरपिच झाला आणि त्याला मात्र लफ केलं, 7 धाव्यांसाठी डिपॉझिट केलं स्टँड मध्ये. षटकार मी धाव फलक वाढतोय 22 धावा. बावीस धावा फलकावर. षटकार आला, आकाशला जीवनदान दिल्यानंतर षटकार त्याने ठोकला इथे. वायडर लाईनची बाहेरची लेंथ याही वेळेला पाहतोय आपण. षटकार नंबर 2. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होती आता, त्याचा फायदा मात्र भरपूर घेतला जातोय. वारंवार मोठे फटके येतात, धाव फलक मात्र भरारी घेताना 28च्या घरामध्ये पोहोचलाय. 14 चेंडू आणि 14 धावांची आता गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. समीकरण सोपं केलं ज्याप्रमाणे खेळ केला गेला. आकाश दानवीला बघा, जो बुधाजीने कॅच सोडला होता, बुधाजी देखील विचार करतील की तो कॅच पकडला असता तर आपला फायदा किती झाला असता, परंतु आता किती तोटा झालाय त्या कॅच मुळे, ते देखील विचार करतील. ही लेंथ चांगली आहे, थोडीशी धीमी टाकली जाते बॅटरच्या अगदी जवळ, म्हणजेच आपण बघितलं की बॅटरला आहे ना वीट नाही द्यायची आहे आणि ते पाहायला मिळालं. आतापर्यंत 2 वेळा आपण बघितलं की थोडं ऑफस्टम्पच्या बाहेर, म्हणजे खांदे मोकळे करण्याचे, म्हणजे खांद्यामधला जो दम आहे, जोर आहे, तो मात्र टाकण्याची संधी दिली होती आणि मग असा बॅटर कोणताही असेल ना सोडणार नाहीये, ते करून दाखवलं. एक कन्वर्ट केली आहे. आता संतोषला मिळते स्ट्राईक. जतीन टू संतोष. धीमा होता क्षेत्ररक्षक छोटा, पहा चांगली फॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय तिकडे. आणि डेफिनेटली विजयदीप स्पोर्ट्स खोपेपाडा सांगितलं तर मग या टीम मध्ये आपल्याला यंगस्टर खेळाडू हे मोठ्या प्रमाणात बघायलाच मिळतील. धाव एक मिळाली, 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 42 धावांचा फाटला करत असताना फलकावर धावा झालेल्या आहेत 30 धावा. याचाच अर्थ 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळेल. आता या स्पेलला आपण बघितलं तर थोडासा महागडा येताना पाहायला मिळाला, कारण की या स्पेल मध्ये धावा आल्या तब्बल 14.
पहिला बॉल खेळला गेला. इकडे आपण बघितलं तर चौकार मात्र ठोकला गेला. भाविक कुंभारे बॉलिंग ट्रॅकवर आले तर आणि संतोषच्या बॅट मधनं चौकार येताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर या चौकाराने टीमची टोटल वाढली आहे, 34च्या घरामध्ये पोहोचली आहे. 8 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू शेष असतील 11. करायची साऱ्या गावामध्ये सेट झाली हाय मोनोपोली. बघा 11 चेंडू 8 धावा, काहीतरी पाहिलं पण तर मग कमी पडलंय. खास करून विजयदीप स्पोर्ट्स खोपडेपाडा या संघाच्या माध्यमातून काय कमी पडलं, कशाची कमी पडली आहे, नक्कीच या मॅच मध्ये सगळ्या काही गोष्टी नक्कीच त्यांना विचार करावा लागेल. फुलटॉस पाहतोय या वेळेला. थोडंसं आपण बघितलं तर हा चेंडूला बॅकफुटला जाऊन पुश केलं. एक धाव कन्वर्ट केली जाईल. धाव संख्या पुढे सरकले 35च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. एक आपण पाहिलं तर एक कुशल मुवमेंट असतो क्रिकेटच्या पडल्यावर बघा, आणि तो कुशल मुवमेंट दिला होता. एक म्हणजे ही विकेट जर तुम्ही पकडली असती ना तर या मॅच मध्ये थोडंसं तुम्हाला येण्याची संधी मिळाली असती. परंतु कॅचेस विन द मॅचेस. ओ कटचा फटका खेळला जातोय. गॅप मध्ये चेंडू वेगळे प्रस्थान, थांबणार नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आकाशच्या बॅटून बदलून येताना पाहायला मिळतोय हा चौकार. चौकार होतोय. आता धाव फलकावर आपण बघितलं तर धावा लागल्या जात आहेत 39. 3 धाव्यांची गरज. उलटा स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. भाविक यांच्या माध्यमातून फटाळली जाते. इकडे आपण बघितलं तर मग पूर्णपणे ही मॅच आता जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळाले. आकाश दानवी आपण बघितलं तर एक मोठा खेळाडू, परंतु आपण बघितलं ना की मग खेळाडू कोणताही मोठा नसतो, त्याचा खेळ मोठा असतो मित्रांनो. त्याला मात्र आपण बघितलं तर रोखण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आपला दमखम दर्शवला गेलाय का आहोत आम्ही मागील 2 वर्षाचे गत विजेता, आणि तोच मात्र आज पुन्हा एकदा करणार आहोत आम्ही कारनामा, आणि त्याच दिशेने आम्ही करतोय वाटचाल. हेच दर्शवत असताना या पहिल्या मॅच मध्ये मोठा विजय प्राप्त केलाय.